नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची पहिली यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. मात्र 56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करणाऱ्या राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात केवळ 533 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. ही संख्या इतकी कमी का आहे? सरकारनं यामागे कोणती कारणं दिली आहेत? पुढील प्रक्रिया काय असणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांनी आता नेमकं काय करायचंय, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधत सहकार विभागानं कर्जमाफीची पहिली यादी आज म्हणजेच 22 जुलै रोजी जाहीर केली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र राज्य सरकारनं जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत केवळ 533 शेतकऱ्यांच्या 2,99,37,540 रुपयांच्या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारनं 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी जाहीर केली असताना मुहूर्ताच्या यादीत 0.1% कमी लाभार्थी असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत सहकार विभागानं स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळू नये यासाठी राज्य सरकारनं प्राप्तिकर विभागाकडे कर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवली होती. मात्र ही माहिती वेळेत प्राप्त झाली नसल्यामुळे पहिल्या टप्प्यात केवळ 7 जिल्ह्यातील 533 शेतकऱ्यांचीच यादी जाहीर करण्यात आल्याचं सहकार विभागानं स्पष्ट केलंय. सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितलं की पुढील 2 दिवसात प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. ती मिळाल्यानंतर तातडीनं मोठ्या प्रमाणावर पुढील याद्या जाहीर केल्या जातील. तसंच गुरुवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यादी ही प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी असंही सांगितलं की ज्या शेतकऱ्यांची नावं कर्जमाफीच्या यादीत असतील त्यांना नाबार्डची परवानगी मिळाल्यानंतर नवीन कर्ज वाटप करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात येतील. यावेळी सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं की राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी आर्थिक तरतूद ही करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा दिवशी आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीदिनी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्याचा मानस होता. मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची माहिती न मिळाल्यामुळे केवळ 533 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खाजगी बँका मिळून एकूण 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवरती अपलोड केली होती. यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील सर्व खात्यांची माहिती सहकार विभागातील लेखा परीक्षकांमार्फत तपासण्यात आली. त्यानंतर संगणकीय पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. या प्रक्रियेनंतर 533 शेतकऱ्यांची पहिली अंतिम यादी राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती आधार प्रमाणीकरणासाठी संदेश पाठवण्यात येणार आहे. म्हणजेच KYCसाठी संदेश म्हणजेच मेसेज हा शेतकऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. प्राप्तिकर विभागाकडून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या याद्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी संस्था, सहकारी संस्था आणि संबंधित बँकेच्या शाखांमध्येही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक सुद्धा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे. राज्यात कार्यरत असलेल्या सुमारे 32,000 आपले सरकार सेवा केंद्रांमधून ही सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवरती नोंदणी असणं आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावरती DBTच्या माध्यमातून म्हणजे थेट लाभ हस्तांतरण या प्रक्रियेच्या माध्यमातून कर्जमाफीची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे. आता रक्कम कधी जमा होणार आहे याबद्दलही सहकार विभागाच्या माहितीनुसार 31 जुलैपर्यंत राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकातील पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रीयकृत आणि इतर व्यापारी बँकांमधील पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. दरम्यान राज्यातील पीक कर्ज वाटपाची आकडेवारी ही समोर आली आहे. यंदा राज्यात 95,373 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचं वाटपाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. त्यापैकी
खरीप हंगामासाठी 52,822 कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. मात्र आतापर्यंत केवळ 29,419 कोटी रुपयांचं कर्जवाटप हे करण्यात आलंय. सहकार विभागाच्या माहितीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यांच्या उद्दिष्टांच्या 20% 19.91% कर्जवाटप करत सर्वाधिक कामगिरी केली आहे. तर राष्ट्रीयकृत खासगी आणि लघुवित्त बँकांनी शेतकऱ्यांसाठी कर्जाचे दरवाजे बंद केल्यासारखी परिस्थिती असल्याची टीकाही करण्यात आली आहे. कर्जमाफीसाठी संकलित केलेल्या माहितीनुसार राज्यात 32 लाख शेतकरी हे थकबाकीदार आहेत, तर 23,50,000 शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत, अशी माहिती प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी दिली आहे. तसंच राज्यातील 2,90,000 शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट अर्थात OTS योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत 2 लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील 58, लातूरमधील 133, नागपूरमधील 16, पुण्यातील 85, साताऱ्यातील 38, सोलापूरमधील 21 आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक 182 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकूणच काय तर राज्य सरकारनं कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली असली तरी पहिल्याच टप्प्यात केवळ 533 शेतकऱ्यांची यादी जाहीर झाल्यानं उर्वरित लाखो शेतकऱ्यांच्या नजरा आता पुढील याद्यांकडे लागलेल्या आहेत. प्राप्तिकर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर होतील असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅग नोंदणी, आधार प्रमाणीकरण आणि पुढील याद्यांबाबतच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधीपासून ही कर्जमाफीची रक्कम जमा करेल आणि शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज वाटप कधीपासून सुरू होईल? या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.